मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीची ऑफर। मातोश्री बाहेर पत्रकारांनी गाठल्यावर उत्तर देण्यास नकार। जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली। आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका। देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा। बुलडाण्यातील सभेतून जे.पी. नड्डा यांची ठाकरे पवारांवर टीका। उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे परिवारवादी पार्टीचे फक्त आपला परिवार वाचवण्यामध्ये गुंतलेले, नड्डा यांची घणाघाती टीका। कोल्हापुरात आमचा शाहू महाराजांना पाठिंबा। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला लागलेली आग आटोक्यात। वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। नेवासा तालुक्यामध्ये कुटुंब कल्याण नियोजन शिबिराचा भोंगळ कारभार उघड। शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची हेळसांड, तर वादळी वारा आणि पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचं प्रेस नोटद्वारे प्रशासनाचं स्पष्टीकरण। माझ्या 16,000 कोटींच्या मालमत्ता पुण्यातील 4 बिल्डरांनी अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्या। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये DS कुलकर्णींचा गौप्यस्फोट। छत्रपती संभाजीनगरचे बैजू पाटील जागतिक छायाचित्र स्पर्धेत अव्वल। आगीमधून कीटक टिपणाऱ्या पक्षाच्या फोटोंमुळे बैजू पाटलांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।